त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि ह्या कोकणाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हे निवडणूक काय नवीन नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण आणि शिवसेना वेगळं नातं आणि आतापर्यंत इतिहासामध्ये पाहिलं तर नारायण राणेंना मोठं कोणी केलं 4 शब्द शिवसेनेने म्हणून आणि म्हणून त्या मागच्या निवडणुकीमध्ये आपण इतिहास पाहिला तर वैभव नाईक सारख्या एका तरुणाने त्यांना निवडणूक पराभूत केलं. एका महिलेने मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये पराभूत केलं आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीला उमेदवार असतील तर आम्ही निश्चितपणे चांगल्या फरकाने निवडून हा मला विश्वास आहे. त्यांनी आमच्यासमोर यावंच. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार विनायक राऊत साहेब एकदा निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले, तिसऱ्यांदा निवडून ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे. निवडणूक आम्हाला सोपीच आहे. आमचं नातंच वेगळं आहे. नारायण राणे असू दे आणि कोण असू दे, या कोकणावरती वर्चस्व फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं. मला सांगा नंतर तुम्ही काय होतं ते. अबकी बार 400 पार हा जो नारा आहे तो नारा त्यांना कदाचित माहीत नसेल आणि म्हणून मी त्यांना तुमच्या माध्यमातून असं सांगते की रत्नागिरी सिंधुदुर्गची जो महायुतीचा कॅन्डिडेट असेल तो चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि त्यामुळे हॅट्रिक तर सोडाच पण त्यांचं डिपॉझिट जे आहे विनायक राऊतांचं ते जप्त होण्याचे संकेत आहेत असं त्यांना कळलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य हे राजन साळवी करतायत असं मला सांगावंसं वाटतंय.